Hello everyone, today we are going to discuss about the non-aqueous titration which is the second part of our unit number 2. टायट्रेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ॲसिड बेस टायट्रेशनवरती आपण बरेच असं डिस्कस केलेलं आहे. एक कंप्लीट लेक्चर आपण त्यावरती घेतलं आहे. बट नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणजे काय ते आज आपल्याला बघायचं आहे. टायट्रेशनमध्ये आपण काय करत होतो, टायट्रेशन कशासाठी परफॉर्म करत होतो, तर एखादा सॅम्पल ज्याची क्वांटिटी किंवा क्वालिटी आपल्याला जर माहिती नसणार तर त्या सॅम्पलला ॲनालाइज करायसाठी आपण टायट्रेशन परफॉर्म करत होतो. ठीक आहे. ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये आपण बघितलं आहे की एखादा ॲसिड किंवा एखादा बेसचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती नाही आहे, त्याचं मोलॅरिटी नॉर्मॅलिटी जे काही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला माहिती नाही आहे. मग त्याला काय करतो आपण, कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो आणि ब्युरेटमध्ये असा एखादा रिएजंट घेतो ज्याचं आपल्याला सगळं काही इन्फॉर्मेशन माहिती आहे. म्हणजे त्याची क्वांटिटी माहिती आहे, क्वालिटी माहिती आहे, त्याची नॉर्मॅलिटी मोलॅरिटी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आणि आपण अशा नोन सॅम्पलचं रिॲक्शन कशासोबत करणार, अननोन सॅम्पलसोबत करणार. ठीक आहे. आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यावर ज्याला आपण एंड पॉईंट म्हणतो, ठीक आहे, आपण या विथ द हेल्प ऑफ इंडिकेटर आपण काय करणार, एंड पॉईंट डिटेक्ट करणार की हा पर्टिक्युलर बीकरमध्ये पर्टिक्युलर जे काही केमिकल आहे त्याची रिॲक्शन ही टायट्रंटसोबत झालेली आहे. टायट्रंट म्हणजेच काय, जे ब्युरेटमध्ये आहे त्याला आपण टायट्रेट म्हणतो. त्याची कंप्लीट रिॲक्शन झाली हे कोण शो करतं, तर आपल्याला एंड पॉईंट जो हा प्रोड्यूस होतो, जे काही विजिबल चेंज मिळतात त्यामुळे आपल्याला एंड पॉईंट डिटेक्ट होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता मला सांगा, ही सगळी जी काही रिॲक्शन आहे, टायट्रेशन आहे, कंप्लीट होण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट आहे आपल्याला हा जो ॲनालाइट आहे ज्याचं आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, आपण काय करणार की जो काही आपल्याला पर्टिक्युलर सॅम्पल आहे तो आपल्याला ऑर्गॅनिक सॅम्पलला आपण ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करणार आणि हा जो काही कोनिकल फ्लास्कमधला रिएजंट आहे तो प्रिपेअर करणार. आणि ऑब्व्हियसली प्रिपेअर झाल्यानंतर त्याची रिॲक्शन आपण काय जे काही टायट्रेशन करणार आहे ते परफॉर्म करणार, याची रिॲक्शन आपल्या टायट्रंटसोबत होणार. ठीक आहे. हे एक सिम्पल बेसिक कन्सेप्ट आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बट मला सांगा, जर एखादा सबस्टन्स जो आपल्याला ॲनालाइज करायचा आहे तो जर आपल्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झाला नाही तर आपण कशा प्रकारे टायट्रेशन करणार. आता जसं आपण ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये काय केलं की एक आपण पर्टिक्युलर आपला सॅम्पल किंवा ड्रग घेतला. ठीक आहे. ड्रग फॉर एक्झाम्पल 5 mg घेतला आणि याला काय केलं आपण 10 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. जेव्हा हा आपला ड्रग प्रॉपर डिझॉल्व्ह होणार तेव्हाच कुठं आपण त्याचं टायट्रेशन परफॉर्म करणार, राईट. बट अशा काही केसेस आहे, असे काही केमिकल्स, ड्रग्स आहे किंवा काही नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे जे आपल्या वॉटर मॉलिक्युलमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे आता एक ड्रग आहे आणि हा ड्रग आपल्याला टायट्रेट करायची आहे, याची जी काही आपल्याला कॅल्क्युलेशन आहे, मीन्स नॉर्मॅलिटी म्हणा किंवा मोलॅरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, याचा असे परफॉर्म करायचं आहे. बट हा जर ड्रग आपला जो काही सॉल्वंट आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह होत नसणार तर मग आपण टायट्रेशन कशा प्रकारे करणार, आपला कोनिकल फ्लास्कच प्रिपेअर होणार नाही ना, राईट. इथेच आपला जो काही ॲनालाइट सॅम्पल आहे तो प्रिपेअर होणार नाही, ॲनालाइट प्रिपेअर होणार नाही. मग आपण फर्दर रिॲक्शन कशी करणार. मग ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायसाठी आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करतो. म्हणजेच काय, नॉन ॲक्वियस म्हणजेच काय, ॲक्वियस म्हणजे वॉटर, ठीक आहे, नॉन म्हणजे नाही, म्हणजे जिथे वॉटरचा यूज होत नाही. मग असे जे काही ड्रग्स आहे जे आपले वॉटर सोल्युबल नाही आहे, अशा ड्रग्सला आपण काय करणार, अशा एखाद्या सॉल्वंटमध्ये मिक्स करणार ज्यामध्ये तो प्रॉपर मिक्स होतो. म्हणजे वॉटरमध्ये जसं आपण कुठलाही रिएजंट मिक्स इझिली करतो, बट वॉटरमध्ये जर तो सोल्युबल नसणार तर आपण असे एखादा सोल्युबल रिएजंट घेणार ज्याच्यामध्ये आपला जो ड्रग आहे तो प्रॉपरली मिक्स होणार. आणि प्रॉपर मिक्स झालं, सोल्युशन प्रिपेअर झालं आणि ह्या सोल्युशनला आपण फर्दर टायट्रेशन करणार. ठीक आहे. यालाच आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणतो. म्हणजे सेम प्रोसेस आहे, फक्त जो काही आपला ड्रग किंवा केमिकल आहे तो आपला ॲक्वियस कंडिशनमध्ये सोल्युबल नाही आहे. मग त्याला सोल्युबल करायसाठी आपण काय करणार, नॉन ॲक्वियस रिएजंट यूज करणार आणि आपण त्याला नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणतो. बस एवढंच सिम्पल कन्सेप्ट आहे. तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे की हे जे नॉन ॲक्वियस रिएजंट आहे, कुठले कुठले रिएजंट आहे, थिअरीज आहे, ह्या सगळ्या पॉईंट्स आपल्याला आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मीन्स ओव्हरऑल जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे तेच फक्त आपल्याला थेरॉटिकली बघायचं आहे. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते सगळे पॉईंट डिस्कस करायचे आहे की हे जे टायट्रेशन आहे कशासाठी परफॉर्म करतो.
हे टायट्रेशन परफॉर्म केल्यानंतर कुठल्या प्रकारचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द थिअरी. जसे आपण थिअरी ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये बघितली होती, सेम वेमध्ये आपण ह्या टॉपिकमध्ये सुद्धा थिअरीज डिस्कस करणार आहोत, ॲसिड बेस टायट्रेशन डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट्स हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. का तर आपण जे काही टायट्रेशन परफॉर्म करतो, जो काही ड्रग डिझॉल्व करण्यासाठी मटेरियल यूज करतो, ते कुठले कुठले प्रकारचे असू शकतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. टोटल 4 याचे पॉईंट्स आहे. हा जो फर्स्ट सॉल्व्हेंट आहे दॅट इज प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट. हा 2 प्रकारचे इफेक्ट शो करतो. फर्स्ट वन आहे लेवलिंग इफेक्ट अँड सेकंड वन आहे डिफरन्शिएटिंग इफेक्ट. ह्या इफेक्टबद्दल डिस्कस करणार आहोत. देन वी हॅव प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट. देन वी हॅव अनदर सॉल्व्हेंट लाईक ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट अँड अप्रोटिक सॉल्व्हेंट. सो हे जे काही टाइप्स आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर वी विल डिस्कस अबाउट द मेथडॉलॉजी, की हे जे नॉन एक्वियस टायट्रेशन आहे नेमकं कशा प्रकारे परफॉर्म करतात. जी याच्यासाठी परफॉर्म केली जाणारी पर्टिक्युलर मेथड आहे त्या मेथडबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बेसिकली 2 मेथड्स आहे. फर्स्ट आहे ॲसिडोमेट्री अँड सेकंड वन आहे अल्कलायमेट्री. त्या टायट्रेशनबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, की हे जे 2 टायट्रेशन आहे यामधला डिफरन्स काय आहे आणि कशा प्रकारे हे आपण टायट्रेशन परफॉर्म करतात. 2 इस्टिमेशन बघायचे आहे जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. फर्स्ट वन आहे सिंथेसिस ऑफ सोडियम बेन्झोएट, म्हणजे सोडियम बेन्झोएटचं आपल्याला असे बघायचं आहे. देन वी विल डिस्कस अबाउट द असे ऑफ अवर इफिड्रिन हायड्रोक्लोराईड. ओके, सो हे सुद्धा बरेचदा एक्झाममध्ये विचारल्या जातात. सो हे जे पॉईंट आहे ते सुद्धा आपल्याला स्किप करायचे नाही. असे हा आपल्याला लॅबमध्ये सुद्धा परफॉर्म करायचा असतो, प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा विचारला जातात आणि थिअरॉटिकल एक्झाममध्ये सुद्धा विचारले जातात. ओके, सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ अवर लेक्चर. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाईज, नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणजेच काय, एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला आली आहे की जिथे ॲक्वियस सबस्टन्सचा यूज होत नाही, म्हणजेच वॉटरचा यूज होत नाही, त्याला आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणतो. ठीक आहे, मग असे सबस्टन्स जे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे त्या सबस्टन्ससाठी आपण हे काही टायट्रेशन आहे परफॉर्म करतो. तर हे जे काही सबस्टन्स कुठले कुठले असतात, तर बेसिकली वीक ॲसिड आणि वीक बेस आहे, जे कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही वॉटरमध्ये. अशा सबस्टन्ससाठी आपण हे जे काही नॉन ॲक्वियस टायट्रेशन आहे परफॉर्म करतो. सो द बेसिक प्रिन्सिपल इन्वॉल्व फॉर नॉन ॲक्वियस टायट्रेशन इज द सॅम्पल आर डिझॉल्व्ड इन अ नॉन ॲक्वियस सॉल्व्हेंट. ठीक आहे, मग असे सॉल्व्हंट जे फक्त आणि फक्त नॉन ॲक्वियस नेचरमध्ये आहे आणि आपले जे काही सबस्टन्स आहे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड होतात, त्यासाठी आपण हे टायट्रेशन परफॉर्म करतो. मग काही नॉन ॲक्वियस टायट्रेशन का करायचं, व्हाय वी परफॉर्म दिस नॉन ॲक्वियस टायट्रेशन. फर्स्ट वन, याचे 3 रिझन आहे. फर्स्ट वन आहे की जो काही आपला पर्टिक्युलर सबस्टन्स आहे तो इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, राईट. सेकंड वन आहे की जर सोल्युबिलिटी लाईटली वॉटरमध्ये असली तरी ही रिॲक्टिव्हिटी जर आपल्या सबस्टन्सची कमी असली तर त्या रिॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करायसाठी आपण ही नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करतो. देन थर्ड रिझन आहे वीक ॲसिड किंवा वीक बेस नेचर जर आपल्या कंपाऊंडचं असलं तर आपण हे नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करतो. म्हणजे 3 रिझन जरी असलं तरी आपल्याला म्हणायचं काय आहे की हा जो आपला पर्टिक्युलर सबस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट थिंग हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, सोल्युबल होत नाही. सेकंड थिंग हा याची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ती लेस आहे. अँड थर्ड थिंग हा जो काही सबस्टन्स आहे तो आयदर वीक ॲसिड आहे किंवा वीक बेस आहे. यामुळे तो काय होणार, डिसोसिएट होणार नाही. आणि डिसोसिएट होणार नाही म्हणून आपल्या याला डिसोसिएट करण्यासाठी आपण काय करतो, तर ॲक्वियस सबस्टन्स न यूज करता आपण नॉन ॲक्वियस सबस्टन्स यूज करतो. ठीक आहे, ही बेसिक कन्सेप्ट आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे आपल्या नॉन ॲक्वियस टायट्रेशनचे. हे जे नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करायचे व्हेरियस ॲडव्हान्टेजेस आहे. फर्स्ट वन आहे जो इन्सोल्युबल सबस्टन्स आहे वॉटरमध्ये त्याला आपण काय करणार, नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये सोल्युबल करणार. ठीक आहे, म्हणजे जो काही सोल्युबल होत नव्हता त्याला आपण सोल्युबल करणार कशामध्ये, तर नॉन ॲक्वियस सबस्टन्समध्ये. सेकंड वन, सेम याची रिॲक्टिव्हिटी जी काही कमी होती त्याला इन्क्रीज करायसाठी, म्हणजे पर्टिक्युलर सबस्टन्सची रिॲक्टिव्हिटी जर कमी असणार तर त्याला इन्क्रीज करायसाठी आपण नॉन ॲक्वियस टायट्रेशन परफॉर्म करतो. हा याचा एक ॲडव्हान्टेज आहे. थर्ड थिंग, जे काही वीक ॲसिड किंवा वीक बेस आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी कमी असते. सो त्याची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायसाठी आपण हे जे काही
टायट्रेशन आहे ते परफॉर्म करतो. आणि फोर्थ वन ॲडव्हान्टेज आहे की एखादा सबस्टन्स ज्याची KB व्हॅल्यू ही लेस दॅन 10⁻⁻6 असणार त्याला आपण नॉन टायट्रेशन करण्यासाठी परफॉर्म करतो. आता मेन थिंग की ही KB व्हॅल्यू काय असतं, तर KB व्हॅल्यू हे रेफर करतं डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल हा एक वीक ॲसिड आहे आणि वीक ॲसिड काय करतो, लेस प्रमाणात डिसोसिएट होतं. ठीक आहे. स्ट्रॉंग कशाला म्हणतो की जो इझिली डिसोसिएट होतं. ठीक आहे. आणि वीक म्हणजे काय, तर ज्याचं जी काही डिसोसिएशन कॅपॅसिटी आहे ती कमी होतं. सो हा KB काय रेफर करतो, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट रेफर करतो. आणि जर अशी KB व्हॅल्यू आपली 10⁻⁻6 पेक्षा जर कमी असले तर त्या सबस्टन्ससाठी आपण ही नॉन ॲक्वेस टायट्रेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. देन वी हॅव थिअरीज ऑफ अवर नॉन ॲक्वेस टायट्रेशन. जशी आपण ॲक्वेस टायट्रेशनमध्ये लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी, अरेनियस थिअरी आणि लेव्हिस थिअरी बघितली. नॉन ॲक्वेस टायट्रेशनमध्ये सुद्धा सेम ॲसिड आणि बेसला रेफर केलं आहे. लाईक ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट अ प्रोटॉन अँड बेस इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट अ प्रोटॉन. म्हणजे सेम कन्सेप्ट आहे की फॉर एक्झाम्पल हा आपला ॲसिड आहे, हा जेव्हा डिसोसिएट होतो हा आयदर वीक ॲसिड असणार, वीकली हा डिसोसिएट होणार, बट जेव्हा हा डिसोसिएट होणार तेव्हा हा काय करणार, आपला प्रोटॉनला डोनेट करणार. ठीक आहे. अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर कॉन्ज्युगेटेड बेस. हे कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी क्लिअर आहे. ठीक आहे. टायट्रेशन आपण सेम परफॉर्म करणार. काय करणार, ॲनालाइट घेणार आणि याची रिॲक्शन आपण टायट्रंट सोबत करणार. इथे काय होतं, नॉन ॲक्वेस टायट्रेशनमध्ये जो काही ॲनालाइट असतो तो आपला वीक ॲसिड आणि वीक बेस असतो. ठीक आहे. ॲनालाइट म्हणजेच काय, ज्याची आपल्याला टेस्टिंग करायची, ज्याची आपल्याला रिॲक्शन करायची, तो ऑलवेज काय असणार, आपल्याला वीक ॲसिड असणार आहे. ठीक आहे. वीकची रिॲक्शन आपण काय करणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस सोबत करणार आहे. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली याला सुद्धा इंडिकेटर आपल्याला लागणार आहे टू चेक द एंड पॉईंट की आपली रिॲक्शन ही कंप्लीट झालेली आहे. म्हणजे सेम कन्सेप्ट आहे, फक्त चेंज काय आहे, तर फक्त आपण सॉल्व्हंट चेंज करतो आहे. जे सॉल्व्हंट आपण ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये वॉटर यूज करतो तो इथे आपण काय करणार, इथे नॉन ॲक्वेस सबस्टन्स यूज करणार. मग आता हे कुठल्या प्रकारचे सॉल्व्हंट्स आहे, तर टोटल 4 प्रकारचे सॉल्व्हंट्स आहे. फर्स्ट सॉल्व्हंट आहे प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. आता तुम्ही म्हणणार की हा प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आहे तरी काय, तर याला जर आपण डिसोसिएट केलं तर प्रोटो मीन्स प्रोटॉन आणि फिलिक म्हणजे लविंग. म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन लविंग आहे किंवा तो प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो त्याला आपण प्रोटोफिलिक सॉल्व्हंट म्हणतो. अगेन हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला एक्झाममध्ये बरेचदा विचारला जातो की राईट अ नोट ऑन सॉल्व्हंट्स विच इज यूज्ड इन अ नॉन ॲक्वेस टायट्रेशन. हा तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन टाईप्स लिहायचे आहेत 4 आणि त्याला प्रॉपर डिफाईन करायचं आहे, त्याला प्रॉपर एक्झाम्पल देऊन ते एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सो अगेन वन थिंग, हा जो काही लेक्चर मी घेत आहे याची नोट्स ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल असते. तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता आणि त्याला तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. सो बॅक टू अवर कन्सेप्ट. हा जो प्रोटोफिलिक सबस्टन्स हा काय करतो, प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो आणि म्हणून आपण त्याला प्रोटोफिलिक सबस्टन्स म्हणतो. ठीक आहे. फिलिक्स म्हणजेच काय, तर लविंग. ठीक आहे. फोटोफिलिक म्हणतो, म्हणजे फोटो लविंग म्हणतो, ज्याला बरेच असे फिलिक्स हा वर्ड बऱ्याच ठिकाणी आपण वापरला जातो. सो फिलिक्स म्हणजेच काय, तर लविंग अँड प्रोटो म्हणजेच इथे काय, तर प्रोटॉन. प्रोटोफिलिक सॉल्व्हंट्स असतात ते बेसिक इन नेचरच असतात. आता मला सांगा, आपण ह्या सॉल्व्हंटचा यूज कशासाठी करतोय, की हा पर्टिक्युलर ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल हा HA आपला पर्टिक्युलर ड्रग किंवा पर्टिक्युलर आपला वीक ॲसिड आहे. ठीक आहे. जो आपल्या वॉटरमध्ये सोल्युबल होत नव्हता, याला सोल्युबिलिटी इन्क्रीज करायसाठी आपण काय करणार, हे डिफरंट टाईप ऑफ सॉल्व्हंट यूज करणार. ठीक आहे. मग हा जो आपला प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आहे आपण याच्यामध्ये ॲड करणार आणि याला प्रॉपर मिक्स करणार. हा सॉल्व्हंट काय करणार, हा जो काही आपला ड्रग आहे वीक ॲसिड आहे याच्याशी रिॲक्शन परफॉर्म करणार आणि याचं डिसोसिएशन करणार जे आपल्याला पाहिजे. डिसोसिएशन केल्यामुळे हा काय करणार, हा हायड्रोजन मॉलिक्यूलला ॲक्सेप्ट करणार, कारण याचं नेचर काय, तर हा प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे. ठीक आहे. सो हा काय करणार, प्रोटॉनला ॲक्सेप्ट करणार आणि ऑब्व्हियसली याच्यावरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार, कारण प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. अँड देअर इज अ रिलीज ऑफ अवर कॉन्ज्युगेटेड बेस. हा आपला कॉन्ज्युगेटेड बेस आहे आणि जो आपला पर्टिक्युलर रिॲक्शन शो करतो. ओके. सो सिम्पल कन्सेप्ट आहे. हा जो प्रोटोफिलिक सबस्टन्स आहे हा बेसिक इन नेचरचा आहे. सो आपण वीक ॲसिडसाठी याला यूज करणार आणि हा काय करतो, प्रोटॉन लविंग आहे. सो हा काय करणार, प्रोटॉनला ॲक्सेप्ट करणार आणि कॉन्ज्युगेटेड बेस फॉर्म करणार. ठीक आहे. सो बेसिक कन्सेप्ट आहे. याचे एक्झाम्पल कुठले आहे, तर लिक्विड अमोनिया आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, NH4OH हे याचे बेसिक एक्झाम्पल्स आहे. हा जो आपला प्रोटोफिलिक सॉल्व्हंट्स आहे 2 टाईपचे इफेक्ट शो करतो. फर्स्ट वन आहे लेवलिंग इफेक्ट अँड सेकंड वन आहे डिफरन्शिएटिंग इफेक्ट.
लेवलिंग इफेक्ट म्हणजेच काय तर एखादा सबस्टन्स किंवा ॲसिड जो कम्प्लिटली डिसोसिएट करतं आणि हॅव्हिंग अ सेम स्टेट, म्हणजे अशा वेळेस काय करतो आपला सॉल्व्हंट काय करणार, जो ड्रगला कम्प्लिटली डिसोसिएट करणार, म्हणजे रिॲक्शन काय होणार, फास्टर होणार. जर आता हा ॲसिड होता आणि हा ॲसिडला काय केलं, कम्प्लिटली आणि डिसोसिएट केला, तर ऑब्व्हियसली रिॲक्शन इन्क्रीज होणार. त्याला आपण काय म्हणतो, तर त्या इफेक्टला आपण लेवलिंग इफेक्ट म्हणतो. ही जी इफेक्ट आहे, ही इफेक्ट काय करतं, तर आपली जी रिॲक्शन आहे त्याला एनहान्स करतं. ठीक आहे, आता मला सांगा, हा आपला वीक ॲसिड होता. वीक ॲसिडची डेफिनेशन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग ॲसिड का म्हणतो आपण. वीक ॲसिड म्हणजेच काय, तर हा डिसोसिएट होत नाही. ठीक आहे, किंवा याची जे काही रेट ऑफ डिसोसिएशन ती कमी आहे, म्हणून याला आपण वीक ॲसिड म्हणतो. आणि स्ट्रॉंग ॲसिड म्हणजेच काय, तर याची जी काही डिसोसिएट होण्याची कॅपॅसिटी, म्हणजेच काय, डिसोसिएट माहिती आहे सगळ्यांना, आयन्स फॉर्म करण्याची कॅपॅसिटी ती जास्त आहे, म्हणून त्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो. मग आता हा आपला प्रोटोफिलिक सॉल्व्हंट काय करणार, जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा हा त्याच्या कॅपॅसिटीला इन्क्रीज करते, म्हणजे ही जी त्याची डिसोसिएशन व्हायची कॅपॅसिटी आहे त्याला इन्क्रीज करते. म्हणजे इन अदर वर्ड आपण असं म्हणू शकतो का की हा आपला प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आपल्या वीक ॲसिडला काय करतो, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, राईट म्हणू शकतो का, तर हो. हा जो आपला प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आहे स्ट्रॉंग ॲसिड वीक ॲसिडला कन्वर्ट करतो, कशामध्ये, तर स्ट्रॉंग ॲसिडमध्ये. ठीक आहे, आणि ही जी काही कॅपॅसिटी आहे याला आपण काय म्हणतो, तर लेवलिंग इफेक्ट म्हणतो. लेवलिंग इफेक्ट म्हणजेच काय, तर ज्यामध्ये आपला वीक ॲसिड हा कन्वर्ट होतो स्ट्रॉंग ॲसिडमध्ये. कशा प्रकारे, तर त्याची डिसोसिएशन कॅपॅसिटी इन्क्रीज होते. ठीक आहे, देन जर आपला सबस्टन्स हा वीक ॲसिड असला तर तो काय करणार, स्ट्रॉंग ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. सायमल्टेनियसली जर आपण वीक बेससाठी ही रिॲक्शन परफॉर्म करत असणार तर तो काय होणार, स्ट्रॉंग बेसमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, एक्झाम्पल लाईक H2O ॲक्ट ॲज अ लेवलिंग सॉल्व्हंट फॉर HCl अँड HBr. देन वी हॅव डिफरन्शिएटिंग इफेक्ट. डिफरन्शिएटिंग इफेक्ट हा डिफरंट आहे. ठीक आहे, जसं याच्या नावामध्ये आहे तसंच हा डिफरंट आहे. डिफरन्शिएट इफेक्ट म्हणजेच काय, तर पर्टिक्युलर एखादा सबस्टन्स आहे किंवा एखादा ॲसिड आहे जो काय करतो, डिसोसिएट होतो, बट याची हे जी काही डिसोसिएट होण्याची कॅपॅसिटी आहे हे डिपेंड करतं डिफरंट डिक्रीजवरती आणि डिफरंट स्ट्रेंथवर. या इफेक्टमध्ये काय होतं, जनरली जे वीक बेस आहे हे डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट म्हणून ॲक्ट होतात फॉर अ स्ट्रॉंग ॲसिड. फॉर एक्झाम्पल H2O ॲक्ट ॲज अ डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट फॉर HF. ठीक आहे, हायड्रोजन फ्लोराईड ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी H2O हा डिफरन्शिएट सॉल्व्हंट म्हणून ॲक्ट होतो. देन वी हॅव सेकंड सॉल्व्हंट दॅट इज प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. जसा प्रोटोफिलिक होता तसा आहे प्रोटोजेनिक. प्रोटोन म्हणजे अनदर सेम म्हणजेच प्रोटॉन, आणि जेनिक म्हणजेच काय, तर जनरेट, म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन जनरेट करतो किंवा प्रोटॉन डोनेट करतो, म्हणजे सेम थिंग. इथे काय करतं, प्रोटॉन जनरेट करणारा. पहिले काय होतं, तो ॲक्सेप्ट करणारा होता. ठीक आहे, बट इथे काय करणार, हा जनरेट करणार किंवा याला आपण डोनेट सुद्धा म्हणतो. सो असा सबस्टन्स जो प्रोटॉनला डोनेट करतो त्याला आपण प्रोटोजेनिक सॉल्व्हंट्स म्हणतो. हे जे सबस्टन्स आहे ते ॲसिडिक इन नेचर होता. फर्स्ट वन तो बेसिक होता, हा जो आहे हा ॲसिडिक इन नेचर आहे. एक्झाम्पल आहे अनहायड्रस ॲसिड सच एज HF, H2SO4, HCl, HBr, HClO4. हे आपण जनरल केमिकल आहे जे आपल्या लॅबमध्ये यूज करतात. देन वी हॅव ॲम्फीप्रोटिक सॉल्व्हंट. नावच सांगतो ॲम्फी. ॲम्फी म्हणजेच काय, तर बोथ प्रॉपर्टी असणारा, म्हणजे ज्याच्यामध्ये एक प्रोटोफिलिक सुद्धा प्रॉपर्टी असणार आणि प्रोटोजेनिक सुद्धा प्रॉपर्टी असणार. म्हणजे एकच सॅम्पल आहे, एकच सॉल्व्हंट आहे जो काय करणार, आपला प्रोटॉनला ॲक्सेप्ट सुद्धा करणार आणि प्रोटॉनला डोनेट सुद्धा करणार, अशी कॅपॅसिटी असणारा जो सॉल्व्हंट आहे त्याला आपण ॲम्फीप्रोटिक सॉल्व्हंट म्हणतो, जो प्रोटॉन डोनर आणि ॲक्सेप्टर सुद्धा असणार. ठीक आहे, बट दे डिसोसिएट व्हेरी लेस एक्सटेंट. बट त्यांची जी काही डिसोसिएट होण्याची कॅपॅसिटी आहे ती फार कमी आहे. एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड CH3COOH. हा काय करतो, ॲसिडला कन्वर्ट करतो, डिसोसिएट करतो, आणि हा डिसोसिएट झाल्यानंतर काय H पॉझिटिव्ह आणि CH3COO निगेटिव्ह हा फॉर्म करतो. फक्त आपल्याला एवढं आठवण ठेवायचं की ॲम्फोटेरिक म्हणजेच काय, त्याच्यामध्ये दोन्ही कॅपॅसिटी आहे. तो काय करणार, डोनेट सुद्धा करणार आणि ॲक्सेप्ट सुद्धा करणार. कशाला, तर प्रोटॉनला. देन वी हॅव अप्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजे म्हणजेच काय, तर नाही. ठीक आहे, म्हणजे अपोज जेव्हा करतो तेव्हा नाही. आणि प्रोटिक म्हणजेच काय, अगेन प्रोटॉन. सो असा सबस्टन्स जो नायदर डोनेट प्रोटॉन ऑर एक्सेप्ट प्रोटॉन, म्हणजे प्रोटॉनला ॲक्सेप्ट सुद्धा करत नाही आणि डोनेट सुद्धा करत नाही. हे जे काही सबस्टन्स आहे ते केमिकली न्यूट्रल असतात, इनर्ट असतात आणि अनरिएक्टिव्ह असतात. ठीक आहे, त्याला दोन टाईपचे सॉल्व्हंट्स असतात.
फर्स्ट वन आहे पोलर अप्रोटिक सॉल्वंट, सेकंड वन आहे नॉन पोलर अप्रोटिक सॉल्वंट. आपल्याला फक्त याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल म्हणून तुम्ही ॲसिटोन सुद्धा लिहू शकता किंवा DMSO दॅट इज डायमिथिल सल्फॉक्झामाइन हा आपला पोलर अप्रोटिक सॉल्वंट आहे. नॉन पोलर म्हणजे आपला बेन्झिन, टोलिन आणि हायड्रोकार्बन्स हे आपण जनरली यूज करतात. तर हे जे काही सॉल्वंट्स काय करतात, कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करत नाही, फक्त सोल्युबिलिटीला इन्क्रीज करतात आणि इनर्ट असतात. ठीक आहे. हे जे काही सॉल्वंट्स आहेत तर मग कशासाठी यूज करतात, अप्रोटिक आहे, रिॲक्शन होणार नाही, तर फक्त आणि फक्त डायल्यूट करायसाठी आपण याचा यूज करतो. देन वी हॅव मेथडॉलॉजी. आता हे सगळे सॉल्वंट्स बघितले, ह्या सॉल्वंटचा यूज आपण डिझॉल्युशन करायसाठी यूज करतो. मग आता नॉन एक्वियस टायट्रेशन कशा प्रकारे परफॉर्म करणार, त्याच्यासाठी ही मेथडॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये 4 आपले स्टेप परफॉर्म केल्या जातात. फर्स्ट वन आहे प्रिपरेशन ऑफ 0.1 नॉर्मल परक्लोरिक ॲसिड. देन वी हॅव स्टँडर्डायझेशन ऑफ दॅट 0.1 नॉर्मल परक्लोरिक ॲसिड. आता तुम्ही म्हणणार हा परक्लोरिक ॲसिडचं काय फॉर्म आहे, तर नॉन एक्वियस टायट्रेशनमध्ये हा खूप जास्त मेन रोल प्ले करतो. सो मेथडॉलॉजीमध्ये आपण सगळ्यात आधी काय करणार, परक्लोरिक ॲसिड प्रिपेअर करणार. प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला जो चेक करावा लागणार ना की हा जो आपला प्रिपेअर झालेला 0.1 नॉर्मल आहे की नाही. सो वी विल परफॉर्म द स्टँडर्डायझेशन की जो काही पर्टिक्युलर परफॉर्म केला परक्लोरिक ॲसिड आहे तो 0.1 नॉर्मल आहे की नाही. देन वी हॅव थर्ड स्टेप दॅट इज चॉईस ऑफ इंडिकेटर. व्हेरियस इंडिकेटर आपण यूज करू शकतो की कुठले यूज करू शकतो ते आपण बघणार आहोत. देन द फोर्थ पॉईंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन असे, की जो आपण असे परफॉर्म करतो त्याच्यावर इफेक्ट टेम्परेचरमुळं काही होतं का, चेंजेस, रिॲक्शन इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं ते. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग आहे प्रिपरेशन ऑफ 0.1 नॉर्मल परक्लोरिक ॲसिड. 0.1 नॉर्मल परक्लोरिक ॲसिड कशा प्रकारे प्रिपेअर करणार, आपण काय करणार 8.5 ml परक्लोरिक ॲसिड घेणार, याला 900 ml ऑफ ग्लासियल ॲसिटिक ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह करणार. ग्लासियल ॲसिटिक ॲसिड हा आपला नॉन एक्वियस सॉल्वंट झाला. याला आपण विगरस आणि कंटिन्युअस स्टरिंग करा. विगरस म्हणजे असं कंटिन्यू त्याला प्रॉपर असं स्टर करणार आणि प्रॉपर असं त्याला फास्टर वेमध्ये त्याला शेक करणार. ठीक आहे, स्टर करणार. हे तुम्ही केलं असणार लॅबमध्ये परफॉर्म. त्याला कंटिन्युअसली विगरस आणि कंटिन्युअसली स्टरिंग पाहिजे. देन वी हॅव टू ॲड, मिक्स झाल्यानंतर ॲड ॲसिटिक अनहायड्राइड 30 ml ॲसिडिक अनहायड्रेट ॲड करायचं आहे. देन वी हॅव टू मेकअप व्हॉल्यूम अप टू 1 लिटर. ठीक आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखादा आपण जस्ट अ सेकंड, एखादा आपण काय केलं की फ्लास्क घेतला, याच्यामध्ये काय केला 8.5 ml परक्लोरिक ॲसिड घेतला, 900 ml काय घेतलं तर ग्लासियल ॲसिडिक ॲसिड घेतलं, याला प्रॉपर शेक केलं. शेक केल्यानंतर काय केलं 30 ml आपण ॲसिडिक अनहायड्रेट टाकला आणि याला परत 1000 ml पर्यंत व्हॉल्यूम मेकअप केलं. व्हॉल्यूम मेकअप करणं म्हणजेच काय 90 झाले होते प्लस 30 झाले होते. मग आपण काय करणार की हा जो आपला फ्लास्क असतो इथे एक लेवल असते, त्या लेवलपर्यंत आपण जो काही आपला ग्लासियल ॲसिडिक ॲसिड आहे तो ॲड करणार. याला म्हणतात व्हॉल्यूम मेकअप करणार. ठीक आहे. सो ही झाली आपली प्रिपरेशन. आता प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे काही प्रिपेअर केलेलं आपलं 0.1 नॉर्मल आहे की नाही. तर आपण काय करणार स्टँडर्डायझेशन परफॉर्म करणार. स्टँडर्डायझेशनसाठी काय करणार आपण 0.5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट घेणार. तर कशामध्ये तर 100 ml कोनिकल फ्लास्कमध्ये. म्हणजेच काय तर फक्त एक 100 ml कॅपॅसिटी असणारा कोनिकल फ्लास्क, म्हणजे 100 ml दुसरं काही वे करायचं नाही. इथं बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं. फक्त काय करायचं आहे 0.5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट घ्यायचं आहे. त्याला काय करायचं आहे 25 ml ग्लासियल ॲसिडिक ॲसिड याच्यामध्ये ॲड करायचं आणि रिफ्लक्स कंडिशनला लावायचा आहे. म्हणजे हा जो काय करणार आपण कोनिकल फ्लास्क घेतला किंवा बरेचदा राऊंड बॉटम फ्लास्क सुद्धा घेतात. या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आपण काय करणार 0.5 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट घेतलं. ठीक आहे, याच्यात एक असे स्लॅचेस असतात व्हाईटिश कलरचे, ते आपण प्लेट्स टाकणार याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर काय करणार ग्लासियल ॲसिडिक ॲसिड किती टाकणार 25 ml. आणि ही जी काही पर्टिक्युलर रिॲक्शन आहे ते रिॲक्शन व्हायसाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं. कारण हे जे काही पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट असतात हे रेडिली डिझॉल्व्ह होत नाही ग्लासियल ॲसिडिक ॲसिडमध्ये. सो याला डिझॉल्व्ह करायसाठी आपण अशा प्रकारे एक कंडेन्सर लावणार, ज्याला आपण रिफ्लक्स कंडेन्सर म्हणतो. कशासाठी हे करणार तर फक्त आणि फक्त यांचे दोघांचे रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी, डिझॉल्युशन होण्यासाठी. ठीक आहे, इथे आपण टायट्रेशन करत नाही, फक्त डिझॉल्युशन होण्यासाठी आपण रिफ्लक्स कंडेन्सर लावतो. कंडेन्सर तुम्हाला दिसत असणार, लॅबमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असणार.
आफ्टर दॅट याला काय करणार आपण वॉर्म करणार कम्प्लिटली डिझॉल्व होण्यासाठी. डिझॉल्व झाल्यानंतर काय करणार याला कूल करणार. कूल केल्यानंतर याची रिॲक्शन हे 0.1 नॉर्मल परक्लोरिक ॲसिड सोबत करणार जे आपण प्रिपेअर केलेली आहे बाय युझिंग सुटेबल इंडिकेटर. आणि याचा एंड पॉईंट ऑब्झर्व करणार. एंड पॉईंट आता मला सांगा कशामुळं ऑब्झर्व होणार? विथ द हेल्प ऑफ अवर इंडिकेटर. कुठलेही इंडिकेटर यूज करू शकतो. तर क्रिस्टल व्हायलेट आणि ऑरॅसेट ब्ल्यू हे 2 इंडिकेटर आपण यूज करू शकतो. हे दोन्ही इंडिकेटर ब्ल्यू कलरचे असतात. क्रिस्टल व्हायलेट रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ब्लूइश ग्रीन कलर देणार आणि ऑरॅक्टल ब्लू बी जो आहे आपला ब्लू टू पिंक कलरमध्ये कन्वर्ट होणार. हे झाल्यानंतर आपण याला काय करणार जे सेम प्रोसेस आपण करत होतो रीडिंग घेणार, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करणार आणि यांची कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार. देन वी हॅव असे ऑफ अवर नॉन ॲक्वियस टायट्रेशन. म्हणजे आता आपण परक्लोरिक ॲसिड प्रिपेअर केला आहे. आता नॉन ॲक्वियस टायट्रेशन कशा प्रकारे करणार ते आपल्याला बघायचं. असे म्हणजेच काय? असे म्हणजेच त्याला आपण आयडेंटिफिकेशन म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच काय जो काही सबस्टन्स आहे त्याला आयडेंटिफाय करणं म्हणजेच काय तर त्याचा असे करणं. त्याचे 2 टाईप्स आहे. फर्स्ट वन आहे ॲसिडोमेट्री आणि सेकंड वन आहे अल्कलायमेट्री. मी एकदम छान अशी तुम्हाला ट्रिक सांगते की ॲसिडोमेट्री आणि अल्कलायमेट्रीचा फरक कशा प्रकारे आठवण ठेवायचं आहे. फर्स्ट थिंग नॉन ॲक्वियस टायट्रेशन कशा प्रकारे आपण परफॉर्म करतो तर सेम वे असणार आहे की आपल्याला कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये आपला जो काही ॲनालाइट आहे म्हणजे जो काही सॅम्पल आपल्याला टेस्ट करायचा आहे तो टाकायचा आहे. कशासमोर? विथ द हेल्प ऑफ नॉन ॲक्वियस सॉल्वंट आपल्याला डिझॉल्व करून याच्यामध्ये ॲड करायचं आहे. देन वी हॅव टू ॲड इंडिकेटर. फॉर एक्झाम्पल दीज आर अवर इंडिकेटर. याला काय करणार टायट्रोजनसोबत रिॲक्ट करणार. हा जो आपला वीक ॲसिड किंवा वीक बेस असणार आहे आणि याची रिॲक्शन आपण काय करणार विथ द हेल्प ऑफ टायट्रंट करणार. टायट्रंट केल्यानंतर काय होणार ड्रॉप बाय ड्रॉप आपण टायट्रंट ॲड करणार आणि त्याला प्रॉपर शेक करणार. शेक केल्यानंतर एका साईड पॉईंट इन जो जिथे आपला जो इंडिकेटर आहे तो कलर शो करणार म्हणजे चेंज शो करणार. मग अशा वेळेस काय करणार आपण हे जे काही टायट्रंट आहे ते ॲड करणं थांबवणार. इथं स्टॉपवर लावणार आणि जे काही रिडिंग होती फॉर एक्झाम्पल ही स्टार्टिंग रिडिंग आहे. ठीक आहे, आणि ही 50 ml होती आणि याच्यानंतर 30 ml मध्ये येईपर्यंत माझी जी काही रिॲक्शन आहे ती कंप्लीट झाली म्हणजे एंड पॉईंट मला भेटणार. सो डिफरन्स किती असणार? 30 ml अवेलेबल आहे. 0पासून इथनं स्टार्ट होतं. सो मला किती 20 ml मी यूज केलं टायट्रंट आणि माझी रिॲक्शन ही कंप्लीट झाली. सो माझं रीडिंग किती असणार आहे 20 ml. हे जे व्हॅल्यूज आहे ते आपल्याला पुट करायचे असते आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये. फर्स्ट वन आहे ॲसिडोमेट्री. ॲसिडोमेट्री म्हणजेच काय तर फार असं कन्फ्यूज व्हायचं नाही. डेफिनेशन जर आठवण ठेवायची असणार तर मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगते. ॲसिडोमेट्री म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण ॲज अ टायट्रंट म्हणून ॲसिडचा यूज करतो त्याला आपण ॲसिडोमेट्री म्हणतो. फार कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲसिडोमेट्री म्हणजेच काय जेव्हा टायट्रंट किंवा स्टँडर्ड ज्याची आपल्याला क्वांटिटी ही नोन आहे त्या नॉन क्वांटिटी असणाऱ्या टायट्रंटला जर तो आपला ॲसिडिक असला म्हणजेच काय ॲसिडिक केव्हा आपण यूज करणार तर आपण जेव्हा बेसची रिॲक्शन करायची असणार म्हणजे जर आपला बेस हा अननोन असणार बेसची रिॲक्शन जर आपल्याला करायची असणार आणि बेससाठी आपण काय करणार ॲसिड यूज करणार. ठीक आहे, ॲसिडची बेससोबत रिॲक्शन होणार. बेसची बेससोबत नाही होणार, ॲसिडची ॲसिडसोबत नाही होणार हे आपल्याला माहिती आहे. सो ॲसिड जेव्हा आपण यूज करतो फॉर द डिटेक्शन ऑफ अवर वीक बेस दिस टायट्रेशन इज कॉल्ड ॲज अ ॲसिडोमेट्री. इथेच फक्त डेफिनेशन लिहिलेली आहे बस. तुम्हाला हेच तुमच्या वर्डमध्ये लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटणार की ॲसिडोमेट्री म्हणजेच काय तर जिथे आपण ॲसिडचा यूज करतो फॉर द डिटेक्शन ऑफ अल्कली ऑर बेस. टायट्रेंट कुठले कुठले असणार आहे तर ॲसिडिक नेचरचा असणार आहे. टायट्रेंट म्हणजेच काय जो आपला ब्युरेटमध्ये असतो त्याला आपण टायट्रेंट म्हणतो. ठीक आहे, टायट्रेंट कुठला ॲसिडिक ॲसिड. मग इथे कुठला आपला परक्लोरिक ॲसिड. म्हणूनच आपण आधी मिथ्रोलॉजीमध्ये बघितलं की परक्लोरिक ॲसिडला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं आणि स्टँडर्डाइज करायचं आहे. सो परक्लोरिक ॲसिड हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण हा आपला ॲज अ स्टँडर्ड म्हणून यूज केला जातो. देन वी हॅव सॉल्वंट्स कुठले कुठले यूज करतो तर प्रोटोजेनिक सॉल्वंट लाईक ग्लासियल ॲसिडिक ॲसिड हा आपला सॉल्वंट म्हणून यूज होतो. इंडिकेटर म्हणून आपण क्रिस्टल व्हायलेट इंडिकेटर यूज करतो जो एंड पॉईंटमध्ये आपल्याला लाईट ग्रीन देतो. ठीक आहे, इथे बघा तर रिॲक्शनमध्ये इथे मी तुम्हाला मेन्शन पण केलं कलरवरून तुम्हाला लक्षात ठेवता येईल की इथे एंड पॉईंटला कुठला कलर प्रोड्यूस होतो तर इथे एंड पॉईंटला आपला लाईट ग्रीन कलर प्रोड्यूस होतो. अप्लिकेशन कुठले कुठले आहे तर वेरियस सबस्टन्स आहे ज्याचा ॲनालिसिससाठी ही जी रिॲक्शन आहे परफॉर्म केली जाते लाईक इफेड्रिन, मॉर्फिन, ॲड्रेनालिन, असायक्लोरो अँड कॉफिन. 2-3 लिहिले तरी तुम्हाला चालणार. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप रिॲक्शन लिहिलेली आहे
तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. ही जी टायट्रेशन आहे 2 टाईप्समध्ये क्लासिफाय झालं आहे, फक्त तुम्ही मेन्शन केलं तरी चालेल. फर्स्ट वन आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन लाईक मिथिल डोपा, अँड सेकंड वन आहे फॉर अ हॅलोजन ॲसिड साल्ट ऑफ बेस. ठीक आहे, फक्त तुम्ही नाव लिहिलं, डिटेलमध्ये नाही गेलं तरी तुम्हाला चालणार आहे. देन वी हॅव अल्कलायमेट्री इन नॉन एक्वेस टायट्रेशन. म्हणजे आता सेम वे अल्कली म्हणजे काय, बेस. मग आता जेव्हा आपण ब्युरेटमध्ये आपला बेस घेणार ॲज अ स्टँडर्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अवर ॲसिड. ठीक आहे, ॲसिडच्या डिटेक्शनसाठी जेव्हा आपण बेसचा यूज करू तेव्हा आपण त्याला अल्कलायमेट्री टायट्रेशन म्हणणार. यावेळेस टायट्रंट कुठला असणार, तर टायट्रंट हा आपला बेसिक नेचरचा असणार, लाईक सोडियम मिथॉक्साईड हा आपला टायट्रंट आहे. देन वी हॅव सॉल्वंट लाईक प्रोटोफिलिक सॉल्वंट, म्हणजे प्रोटॉन लविंग जे सॉल्वंट्स आहे ते आपण यूज करतो, लाईक डायमिथिल फॉर्मॅमाइड. इंडिकेटर कुठले, तर थायमॉल ब्लू. हा थायमॉल ब्लू काय करतो, तर पिंकला कन्वर्ट करतो ब्लूमध्ये. ठीक आहे, मी आता इथे तुम्हाला अगेन मेन्शन केलं आहे, अनालाइड आपला एंड पॉईंटला कुठला येतो, तर हा ब्लूमध्ये कन्वर्ट होतो, पिंक टू ब्लू. देन अप्लिकेशन कुठले कुठले आहे, तर इट यूज फॉर द अनालिसिस ऑफ नॅलिडॉक्सिक ॲसिड हा आपला ड्रग आहे. देन ॲसिटाझोलामाइड, हे सगळे आपले जे ड्रग्स आहेत त्याच्या अनालिसिससाठी, लाईक ॲलोपिरिनॉल, मर्कॅप्टोप्युरिन, हे जे सगळे ड्रग्स आहे हे ड्रग्स आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचं आहे. प्रोबॅबली नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा मेडिसिनल केमिस्ट्री तुम्ही स्टडी करणार तेव्हा तुम्हाला हे सगळ्या ड्रगचा स्टडी करायचा आहे, आणि मी ऑलरेडी यावरती लेक्चरसुद्धा घेतलेली आहे, सो तुम्ही चेक करू शकता नेक्स्ट इयरमध्ये. देन वी हॅव एस्टिमेशन ऑफ अवर इफेड्रिन हायड्रोक्लोराईड. हे एस्टिमेशन तुम्हाला आता प्रत्येक जर चॅप्टर बघितलं तर प्रत्येक युनिटच्या एंडिंगला तुम्हाला हे एस्टिमेशन भेटणार. आता तुम्ही म्हणणार मॅम आम्हाला प्रत्येक करायचं आहे का, तर जर पॉसिबल होत असणार तर प्रत्येक एस्टिमेशन करा, कारण हे एक्झाममध्ये विचारलं जातात. आता कुठले विचारणार हे नाही सांगू शकत, बट हे एस्टिमेशन विचारतात. एस्टिमेशन म्हणजेच काय, तर आयडेंटिफिकेशन, म्हणजे इफेड्रिन हायड्रोक्लोराईडचा आयडेंटिफिकेशन म्हणजेच असे म्हणजेच काय, डिटर्मिनेशन, त्यालाच आपण एस्टिमेशन म्हणजे सेम वर्ड आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रोसिजर काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 0.17 ग्राम इफेड्रिन हायड्रोक्लोराईड घ्यायचा आहे, जो आपला सबस्टन्स आहे. याला डिझॉल्व्ह करणार आपण 10 ml मर्क्युरिक ॲसिटेट सोल्युशन सोबत. ठीक आहे, मर्क्युरिक ॲसिटेट सोल्युशन. याला काय करणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कोनिकल फ्लास्क घेतला, यामध्ये आपण काय केलं, 0.17 ग्राम इफेड्रिन घेतला, इफेड्रिन हायड्रोक्लोराईड. 10 ml काय करा, याला डिझॉल्व्ह केलं 10 ml मर्क्युरिक ॲसिडेट सोबत, आणि याला वॉर्म केलं, म्हणजे लाईटली गरम केलं, आणि याच्यामध्ये अगेन 50 ml ॲसिटोन ॲड केलं. ठीक आहे, 50 ml ॲसिटोन, आणि याला प्रॉपर असं मिक्स केलं. हे झालं आपलं प्रिपरेशन. देन वी हॅव टू स्टँडर्डाइज, हे जे प्रिपेअर केलेलं सॅम्पल आहे ते प्रॉपर आहे की नाही. तर मग आपण काय करणार, याला टायट्रेट करणार 0.1 मोलर पर क्लोरिक ॲसिड. अगेन आपण पर क्लोरिक ॲसिड इथे यूज करणार फॉर द स्टँडर्डायझेशन युझिंग मिथिल ऑरेंज ॲज अ इंडिकेटर. हा आपल्याला रेड कलर म्हणून ऑब्झर्व शो करतो. इक्विव्हॅलेंट पॉईंट हा आपल्याला पॅट करायची गरज नाही, हा आपल्याला एक्झाममध्ये दिला असतो. याला आपल्या फॉर्म्युलाजमध्ये पुट करायचा. फॉर्म्युला हा एक कॉमन फॉर्म्युला असतो पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायसाठी. पर्सेंटेज इफेड्रिन हायड्रोक्लोराईड इज इक्वल टू XmL इंटू नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेटेड इंटू 0.02017. हे कुठून आला, तर हा आपला इथे बघा, आता इथे तुम्हाला इक्विव्हॅलेंट पॉईंट दिसेल, म्हणजे हा जो 1 ml ऑफ 0.1 मोलर पर क्लोरिक ॲसिड आहे हा इक्विव्हॅलेंट आहे 0.2017 ग्रॅम ऑफ अवर इफेड्रिन हायड्रोक्लोराईड. हे स्टँडर्ड असतं, त्याला काही पाठ करायची गरज नाही. देन डिवायडेड बाय n, दॅट इज नॉर्मॅलिटी गिव्हन, अँड वेट ऑफ सॅम्पल. हे जे काही सगळे काही व्हॅल्यूज आहे हे आपल्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेले असतात, आणि याला आपल्याला पुट करायचे आहे, आणि आपल्याला पर्सेंट इफेड्रिन कॅल्क्युलेट करायचे आहे. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द इफेड्रिन हायड्रोक्लोराईड. देन वी हॅव एस्टिमेशन ऑफ अवर सोडियम बेन्झोएट. सोडियम बेन्झोएटचं कशा प्रकारे करणार, आपण 0.25 ग्रॅम सोडियम बेन्झोएट घेणार, याला ॲड करणार 20 ml ऑफ अनहायड्राइड ग्लासियल ॲसिडिक ॲसिड, अँड देन याला आपण प्रॉपर असं वॉर्म करणार रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी. झाला, प्रिपेअर झाला. देन वी हॅव टू परफॉर्म स्टँडर्डायझेशन विथ द हेल्प ऑफ 0.1 मोलर पर क्लोरिक ॲसिड, आणि इथे आपण नॅफ्थॉल बेन्झीन ॲज अ इंडिकेटर यूज करतो. इक्विव्हॅलेंट पॉईंट दिलेला आहे, बस फॉर्म्युलाच आपल्याला आठवण ठेवायचं आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि पर्सेंट सोडियम बेन्झोएट हे कॅल्क्युलेट करायचे आहे. लेक्चर थोडं लेंदी होतं, बट इंटरेस्टिंग होतं आणि कन्सेप्च्युअल होतं. आय होप तुम्हाला फार असं बोर झालं नाही, कारण मला फक्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून द्यायचे होते.
आणि दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.